Today, we are going to learn and understand how to solve practice set 4.1 of chapter number 4, altitudes and medians of a triangle from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 22 वर प्रॅक्टिस सेट 4.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. यातील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हे क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासणार आहोत. Question number 4. Draw an obtuse angle triangle LMN. Draw its altitudes and denote the orthocenter by O. आता इथे आपल्याला एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल एलिमेंट ड्रॉ करायला सांगितलेला आहे. मग त्याचे अल्टिट्यूड्स ड्रॉ करून ऑर्थोसेंटर फाइंड आउट करून त्या ऑर्थोसेंटरला O असे नाव द्यायला सांगितलेले आहे. चला तर मग आपण एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी इथे ही बेस लाईन मी ड्रॉ केलेली आहे. आता प्रोट्रॅक्टरच्या मदतीने एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. प्रोट्रॅक्टर नाही यूज केला तरीही चालणार आहे, पण चला आपण यूज करूयात आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा एक अँगल ड्रॉ करूयात. इथे तुम्हाला माहित आहे ना ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय? एक असा ट्रायंगल की ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षाही मोठा असतो. आता इथे हे 90 डिग्री आहे ना, मग तुम्ही 95 घेऊ शकता तरी तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल होईल. 100, 110, 115, 120 तुम्ही 90 डिग्रीपेक्षा कितीही मोठा अँगल तुम्ही इथे हा ड्रॉ करू शकता. सो इथे आपण 115 हा एक पॉइंट घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता इथे ही जी लाईन आहे ती मी आता जॉईन करत आहे. झाला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आता मी इथे पेन यूज करत आहे कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं त्यासाठी. जेव्हा कधी तुम्ही ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करत असता तेव्हा तुम्हाला पेन अजिबात यूज करायचा नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त पेन्सिलच यूज करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला विजिबल व्हावं यासाठी मी पेन किंवा स्केच पेनचा यूज करत असते. आता इथे ट्रायंगलला नाव काय द्यायला सांगितलेलं आहे? ट्रायंगल LMN नाव देऊन घेऊयात. आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे तर अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे. अल्टिट्यूड्स कसे ड्रॉ करतो आपण तर सेट स्क्वेअर्सच्या मदतीने सुद्धा अल्टिट्यूड्स ड्रॉ करतो. हे पहा, आता हा वर्टेक्स L आहे. या वर्टेक्स L ची अपोजिट साइड आहे साइड MN. या अपोजिट साइडवर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो. हे पहा, आता इथे या साइड MN वर मी सेट स्क्वेअर अरेंज केला, पण साइड MN वर वर्टेक्स L पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येत नाहीये. परपेंडिक्युलर जर वर्टेक्स L पासून आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर तो असा इकडे कुठेतरी येणार, बरोबर? मग काय करावं लागेल आपल्याला? ही जी साइड MN आहे ती थोडीशी एक्सटेंड करावी लागेल, तरच आपल्याला या साइड MN वर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येणार आहे या अँगल L पासून, या वर्टेक्स L पासून. चला तर मग आपण एक्सटेंड करून घेऊयात साइड MN. हे पहा, आता एक्सटेंड करणारी जी साइड आहे ती मी डॉटेड लाईनने तुम्हाला शो करणार आहे, कारण मग गोंधळ होणार नाही की अल्टिट्यूड्स कोणत्या आहेत आणि साइड्स कोणत्या आहेत. एरो देऊया तिथे. आता या सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण अशा प्रकारे इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, सेट स्क्वेअर पेक्षा आपण कंपासचा जर यूज केला तर आपले जे आन्सर आहे किंवा जे आपला ऑर्थोसेंटर आहे तो एक्झॅक्ट येत असतो, आपलं काहीही चुकत नाही. चला तर मग आपण सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण पाहिलंच की कशा प्रकारे परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. कंपासच्या मदतीने सुद्धा पाहूयात की कशा प्रकारे ड्रॉ करता येणार आहे आपल्याला. मग काय करायचंय आपल्याला? या वर्टेक्स L मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे की नाही. मग या वर्टेक्स L वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि वर्टेक्स L ची अपोजिटची साइड आहे साइड MN. या साइड MN वर आपल्याला 2 आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. मग कंपासमध्ये डिस्टन्स किती घेणार तर आपल्याला आर्क्स कुठेही ड्रॉ करता येतील या साइड MN वर. अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स घ्यायचे. आता हे एवढं डिस्टन्स सफिशियंट आहे का? नाही. हे पहा, आपण आर्क्स ड्रॉ करू नाही शकत आहोत या साइड MN वर. मग थोडेसे डिस्टन्स आपण वाढवूयात. हे पहा, आता आपण ड्रॉ करू शकतो का? येस, ड्रॉ करू शकतो. चला आपण ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ केला आणि सेकंड आर्क इथे आपण ड्रॉ करतो. हे पहा, दोन्ही आर्क्स इथे आपले ड्रॉ करून झालेले आहेत. आता जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, हे पहा, इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आता इथे असं पाहायचं नाहीये की इथे पॉइंट M वरच आपला हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे.
फक्त हे 2 आर्क्स आता कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत आणि या दोघांचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत त्या इंटरसेक्टिंग पॉइंट्स वरून आपल्याला पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. हे पहा, आता तुम्ही कंपासचे अंतर कमी जास्त करू शकता, पण एकदा ते अंतर सेट केले की मग मात्र ते अंतर आपल्याला डिस्टर्ब करायचं नाहीये. हे पहा, इथे या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपण या ठिकाणी खाली एक आर्क ड्रॉ करत आहोत आणि आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून एक आर्क ड्रॉ करत आहोत. झाले 2 आर्क्स ड्रॉ करून. आय होप तुम्हाला विजिबल होत असेल व्हिडिओमध्ये. हे पहा, इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. मग आता वर्टेक्स एल पासून आपल्याला एक अशी सेगमेंट ड्रॉ करायची आहे की जी या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून पास होईल. चला रुलर घेऊयात आणि सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे इथे हा परपेंडिक्युलर आपल्याला मिळालेला आहे. सो हा काय झाला या ट्रायंगलचा फर्स्ट अल्टिट्यूड. आता सेकंड अल्टिट्यूड कुठे येणार? हे पहा, हा जो वर्टेक्स एम आहे या वर्टेक्स एम ला कॉन्सन्ट्रेट करा. आता या वर्टेक्स एम पासून आपल्याला त्याच्या अपोजिट साइड LN यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार? तर सेम तुम्ही सेट स्क्वेअरचा सुद्धा यूज करू शकता. सेट स्क्वेअर आपल्याला वर्टेक्स एम ची जी अपोजिट साइड आहे LM त्यावर ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि त्याची ही जी साइड आहे त्या साइडवर आपल्याला वर्टेक्स M हवा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण अरेंज करत जाणार आहोत. आणि हे पहा, आला का वर्टेक्स M? आता इथे आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण या राउंडरने परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. हे पहा, परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी राउंडरचे टोक आपण ठेवले वर्टेक्स M वर आणि आता आपल्याला काय करायचं आहे 2 आर्क्स या अपोजिट साइडवर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे इथे आणि हा या दोन्ही पॉइंट्स वरून आपल्याला या साइडच्या बाहेरच्या साइडला 2 आर्क्स अशा प्रकारे ड्रॉ करायचे आहेत की ते एकमेकांना इंटरसेक्ट करतील. मग त्यासाठी या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि आता डिस्टन्स मात्र हलवायचे नाहीये. या आधी तुम्ही आर्क्स ड्रॉ करायच्या आधी कमी जास्त अंतर करू शकता, पण एकदा तुम्ही आर्क ड्रॉ करायला घेतला की अंतर डिस्टर्ब करायचे नाहीये. हे पहा, इकडे एक आर्क ड्रॉ केला आणि आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे या दोन्हीही आर्क्सचा. काय करणार मग आपण? इथे पॉइंट M और वर्टेक्स M पासून आपल्याला या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हे पहा, झाला. अशा प्रकारे आपण इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलेला आहे. आता वर्टेक्स L पासून त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर झाला, वर्टेक्स M पासून त्याच्या अपोजिट साइडवर एक परपेंडिक्युलर झाला. आता वर्टेक्स N पहा, या वर्टेक्स N ची अपोजिट साइड आहे साइड LM. या साइड LM वर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कशा प्रकारे ड्रॉ करणार? हे पहा, सेट स्क्वेअर जर आपण घेतला तर आपल्याला काय करायचं आहे, सेट स्क्वेअरच्या या साइडला वर्टेक्स N आला पाहिजे असं करायचंय की नाही. मग कसं काय आपण अरेंज करणार? तर या सेट स्क्वेअरला असं उलट करूयात, म्हणजे असं येणार आहे आणि साइड LM वर सेट स्क्वेअर ठेवूयात. हे पहा, इकडे या साइडला आपल्याला वर्टेक्स N हवा आहे. मग काय करणार आपण साइडवरून ही जी साइड आहे अपोजिट साइड वर्टेक्स N ची त्यावरून आपला सेट स्क्वेअर थोडंसं मूव्ह करत नेणार जोपर्यंत आपल्याला हा वर्टेक्स N या साइडवर येत नाही तोपर्यंत. सो हे पहा, मी मूव्ह करत नेतीये. येस, इथे आपल्याला हा वर्टेक्स N आलेला आहे. पण तुम्ही पाहताय का इथे ही जी अपोजिट साइड आहे साइड LM ही जरा शॉर्ट आहे, बरोबर. मग या साइड LM ला आपल्याला थोडंसं एक्सटेंड करावं लागेल. चला एक्सटेंड करून घेऊयात. झाला, एक्सटेंड झाला. आता तुम्ही सेट स्क्वेअरच्या मदतीने सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता किंवा अशा प्रकारे राउंडरने सुद्धा ड्रॉ करू शकता. काय करायचंय, वर्टेक्स N पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचंय ना, मग वर्टेक्स N वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि त्याची जी अपोजिट साइड आहे साइड LM त्यावर 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, इथून आपण अशा प्रकारे आर्क ड्रॉ केला तर हा इकडचा एक आर्क होतोय, पण इकडे आपण आर्क ड्रॉ करायला गेलो तर आपल्याला ही जी लाईन आहे ती कमी पडतीये, हो ना. मग काय करूयात, आपण थोडंसं अजून एक्सटेंड करूयात.
हे पहा, ही जी सेगमेंट आहे, ही जी साईड आहे ती थोडी अजून एक्सटेंड करून घेऊयात. अशा प्रकारे आपण एक्सटेंड केली. आता पुन्हा कंपासचे टोक आपण पॉइंट N वर ठेवूयात आणि 2 आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. आता आपल्याला 2 आर्क्स फार इझिली ड्रॉ करता येणार आहेत. आता हे पहा, एक आर्क येईल इकडे आणि दुसरा आर्क येईल इकडे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत, हा एक आणि हा एक, लक्षात घ्या. हे पहा, हे 2 आर्क्स आपण ड्रॉ केलेले आहेत. हा एक आर्क आणि हा एक आर्क. या दोन्ही आर्क्सचे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आहे आणि हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंट्सवरून आपल्याला या साईडच्या बाहेरच्या दिशेला काय करायचं आहे, 2 आर्क्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील असे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे मी अशा प्रकारे कंपास ठेवले. हे पहा, इथे हा एक आपण आर्क ड्रॉ केला. आता या पॉइंटवरून, या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून आपण सेकंड आर्क इकडे ड्रॉ करूयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ झाला. आता हा आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. वर्टेक्स N पासून या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. चला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, झाला परपेंडिक्युलर इथे तयार. आता तुम्ही म्हणाल की हे जे आपले परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहेत, त्यातील फक्त 2च अल्टिट्यूड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. इथे त्यांचा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पण हा जो थर्ड अल्टिट्यूड आहे तो काही इकडे इंटरसेक्ट करत नाहीये. मग त्याला आपण काय करूयात, इकडे या साईडने थोडंसं एक्सटेंड करूयात. हे पहा, इथून आपण एक्सटेंड करूयात. हे पहा, मिळाला आपला हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आणि यालाच काय म्हणतात तर ऑर्थोसेंटर असं म्हणतात. क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल LMN ड्रॉ केलेला आहे. त्याचे सगळे अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजेच ऑर्थोसेंटर आहे तो सुद्धा इथे शो केलेला आहे. त्याला डिनोट करायला सांगितलेले आहे आपल्याला कॅपिटल लेटर O ने. सो इथे आपण राईट करूयात कॅपिटल लेटर O. O मीन्स ऑर्थोसेंटर. मुलांनो, हे पहा, आता इथे तुम्ही प्रत्येक जो परपेंडिक्युलर आपण प्रत्येक वर्टेक्सच्या अपोजिट साईडवर ड्रॉ केलेला आहे त्याला अशा प्रकारे नाव सुद्धा देऊ शकता. आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायला घेऊयात. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ. एक राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ करायला सांगितलेला आहे. ड्रॉ इट्स मीडियन्स आणि त्याचे मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत. लक्षात घ्या, अल्टिट्यूड आणि मीडियन्स मध्ये फरक आहे. इथे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगलचे मीडियन्स ड्रॉ करून आपल्याला त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स G या लेटरने डिनोट करायला सांगितलेला आहे. आपल्याला माहित आहे मीडियन्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सेंट्रॉइड आणि त्याला नेहमी कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतात. चला तर मग आता आधी आपण राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता ट्रायंगलची बेस लाईन मी इथे ड्रॉ केली. प्रोट्रॅक्टर घेऊयात आणि राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. हे पहा, इथे हा एक पॉइंट आहे या सेगमेंटचा आणि हा एक पॉइंट आहे. या पॉइंटवर प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवूयात. हे पहा, बरोबर सेंटर इथे आलेला आहे आणि ही जी लाईन आहे ती या आपल्या सेगमेंटवर आलेली आहे. सो आता पुढे आपल्याला काय पाहायचं आहे, 90 डिग्री. इथे आहे 90 डिग्री, हो ना. सो इथे हा एक पॉइंट घेऊयात आणि जॉईंट करून टाकूयात. हे 2 पॉइंट्स जॉईंट करूयात. लक्षात घ्या, हा इथे मी बरोबर राईट अँगल ट्रायंगलच ड्रॉ केलेला आहे. कॅमेऱ्याच्या पोझिशननुसार हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल थोडासा वेगळा वाटू शकतो. तुम्हाला वाटू शकतं की हा राईट अँगल ट्रायंगल नाही आहे, पण हे पहा, इथे 0 डिग्रीचा आहे प्रोट्रॅक्टरवर आणि इथे हा जो राईट अँगल आपला हा जो परपेंडिक्युलर आहे तो बरोबर 90 डिग्रीवर आहे. सो हा राईट अँगल ट्रायंगल XYZ आपण ड्रॉ केलेला आहे. त्याला नाव देऊन घेऊयात XYZ. आपल्याला काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत, बरोबर. आणि मीडियन्स आपण कसे ड्रॉ करत असतो,
माहिती आहे ना तुम्हाला परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर जेव्हा म्हणजेच अल्टिट्यूड कसा ड्रॉ करतो. आता इथे या पॉइंट एक्स वरून जर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तर त्यासाठी आपण काय करतो, कंपासमध्ये व्यवस्थित डिस्टन्स घेतो, त्याची जी अपोजिट साईड आहे त्यावर 2 आर्क्स ड्रॉ करून घेतो. 2 आर्क्स ड्रॉ करून झाल्यानंतर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून या साईडच्या अपोजिट म्हणजे या बाहेरच्या साईडला आपण 2 इंटरसेक्टिंग आर्क्स ड्रॉ करतो आणि परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो, बरोबर. पण आता इथे आपल्याला काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत आणि मीडियन्स इज कनेक्टेड टू मिड पॉइंट, हो की नाही. मग आपल्याला हा जो इथे वर्टेक्स एक्स आहे या वर्टेक्सची जी अपोजिट साईड आहे, साईड वाय झेड, त्याचा मिड पॉइंट शोधायचा आहे. मग मिड पॉइंट कशा प्रकारे शोधत असतात, तर असं आपल्याला कंपास लागणार आहे. कंपासमध्ये आता एक्स या वर्टेक्सची अपोजिट साईड वाय झेड आहे की नाही, मग वाय झेड या झेड या पॉइंटवर मी कंपासचे टोक ठेवले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी या कंपासमध्ये घेतले आणि आता इकडे एक आर्क ड्रॉ केला. या साईडच्या ही जी साईड आहे साईड वाय झेड या साईडच्या या साईडला एक आर्क ड्रॉ केला आणि आता या साईडला एक आर्क ड्रॉ करूयात. कंपासमधले अंतर हे डिस्टर्ब करायचे नाहीये. आता सेम डिस्टन्स ठेवून आपल्याला कंपासचे टोक इथे ठेवायचे आहे पॉइंट वाय वर आणि फर्स्ट जो आपण आर्क ड्रॉ केला होता त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क इकडे ड्रॉ करायचा. तर इथे पाहताय इंटरसेक्ट व्यवस्थित होत नाहीये. मग आपण काय करूयात, हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करूयात. हे पहा झाला इंटरसेक्ट. आता पुन्हा इथे कंपासचे टोक ठेवूयात आणि खालच्या दिशेला इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे हे 2 आर्क्स आपण ड्रॉ केलेले आहेत. या आर्क्समुळे आपल्याला इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आय होप तुम्हाला हे आर्क्स मी जे ड्रॉ केलेले आहेत ते विजिबल होत असतील. थोडेसे मी डार्क करते, तुम्ही अशा प्रकारे डार्क करायचे नाही आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये हे आर्क्स व्यवस्थित दिसावेत त्यासाठी मी हे डार्क करत आहे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत त्या इंटरसेक्टिंग पॉइंट्समधून आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. आता ही जी सेगमेंट आहे त्याचा मीडियनशी काही संबंध आहे का, तर अजिबात नाही. ही सेगमेंट हा जो बायसेक्टर आहे तो आपण का ड्रॉ करत आहोत, तर आपल्याला साईड वाय झेडचा मिड पॉइंट हवा आहे म्हणून. मग आपण काय करूयात, एक अशी डॉटेड लाईन ड्रॉ करून घेऊयात म्हणजे आपल्याला मीडियन्स आणि हा जो बायसेक्टर आहे त्याला डिफरेन्शिएट करता येईल. हे पहा आता हा आपण बायसेक्टर ड्रॉ केला साईड वाय झेडचा, त्यामुळे इथे आपल्याला हा मिड पॉइंट मिळालेला आहे. या मिड पॉइंटला नाव देऊयात आपण ए. आता हा जो वर्टेक्स एक्स आहे त्या वर्टेक्स एक्स पासून त्याची अपोजिट साईड वाय झेडचा मिड पॉइंट जो आहे ए, त्या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात आणि या सेगमेंटलाच काय म्हणणार, तर मीडियन असं म्हणणार, हो की नाही. हे पहा हा झाला आपला फर्स्ट मीडियन ऑफ दिस ट्रायंगल एक्स वाय झेड आणि या मीडियनचं नाव काय आहे, तर सेगमेंट एक्स ए. चला आता हा जो वर्टेक्स आहे वाय, या वर्टेक्स वाय मधून आपण एक मीडियन ड्रॉ करून घेऊया. त्यासाठी आपल्याला वर्टेक्स वाय ची अपोजिट साईड आहे एक्स झेड, त्या एक्स झेडचा आपल्याला काय शोधावा लागणार आहे, मिड पॉइंट शोधावा लागणार आहे. चला शोधूयात. काय करणार त्यासाठी, हे पहा इथे ही जी साईड आहे साईड एक्स झेड, या साईडच्या पॉइंट झेड वर मी कंपासचे टोक ठेवले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर इथे आपण घेतलेले आहे. आता साईडच्या या साईडला एक आर्क ड्रॉ करूयात, त्याचप्रमाणे इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. कंपासमधले अंतर डिस्टर्ब न करता कंपासचे टोक आपल्याला वर्टेक्स एक्स वर और पॉइंट एक्स वर ठेवायचे आहे आणि इकडून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. त्याच प्रकारे या साईडला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे पहा हे 2 आर्क्स आपण ड्रॉ करून घेतले. आता इथे हा आपला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. चला या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्सला जॉईंट करूयात आणि साईड एक्स झेडचा बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. हा जो बायसेक्टर आहे तो आपण अशा डॉटेड लाईननी ड्रॉ करत आहोत.
हे पहा, हा बायसेक्टर आपण ड्रॉ करून घेतला. बायसेक्टरमुळे आपल्याला इथे या पॉइंटला साइड XZ चा मिड पॉइंट मिळालेला आहे. मिड पॉइंट म्हणजे काय, तर ही साइड आणि ही साइड या दोन्हीही इक्वल लेंथच्या आहेत. त्याचप्रमाणे आधी मी तुम्हाला सांगायचं विसरले की हा जो बायसेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे त्यामुळे आपल्याला A हा मिड पॉइंट मिळालेला आहे. या मिड पॉइंटमुळे ही साइड आणि ही साइड दोन्हीही इक्वल आपल्याला लेंथच्या मिळालेल्या आहेत. आता हा जो आपण बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे साइड XZ वर, त्यामुळे हा जो मिड पॉइंट मिळालेला आहे त्या मिड पॉइंटला नाव देऊयात पॉइंट B. आणि वर्टेक्स Y पासून त्याच्या अपोजिट साइड XZ चा जो मिड पॉइंट आहे B, त्या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात, सेगमेंट YB, आणि त्यालाच आपण म्हणणार मीडियन ऑफ दिस ट्रायंगल XYZ. आता हा जो वर्टेक्स आहे Z, या वर्टेक्स Z ची अपोजिट साइड आहे XY, साइड XY. साइड XY चा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागणार आहे, कारण आपल्याला मीडियन ड्रॉ करायचा आहे. मग मीडियन ड्रॉ करण्यासाठी और इथे मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या साइडचा बायसेक्टर ड्रॉ करावा लागेल. निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी या कंपासमध्ये घेतलेले आहे, हे पहा. आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्याचप्रमाणे मी इकडे एक आर्क ड्रॉ करत आहे. कंपासचे टोक पॉइंट X वर मी ठेवले आणि इकडे इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क मी ड्रॉ केला. पण हे पहा इंटरसेक्ट होत नाहीये. मग आपण काय करूयात, हा आर्क जरा एक्सटेंड करूयात. झाला इंटरसेक्ट. आता पॉइंट X वरून हा जो आपण आर्क ड्रॉ केलेला होता त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क इथे ड्रॉ करूयात. आता इथे थोडीशी खिचडी झालेली आहे. तुम्हाला हे आर्क्स दिसावेत यासाठी मी थोडं पेननी इथे ड्रॉ करते आर्क्स. हे पहा, हे दोन आर्क्स आपल्याला मिळालेले आहेत जे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. हा आहे इंटरसेक्टिंग पॉइंट आणि इथला हा आहे इंटरसेक्टिंग पॉइंट. चला आता आपण काय करूयात, बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. डॉटेड लाईननी आपण हा बायसेक्टर ड्रॉ करत आहोत. हे पहा, बायसेक्टर ड्रॉ करून घेतला. या बायसेक्टरमुळे आपल्याला हे पहा इथे हा मिड पॉइंट मिळालेला आहे साइड XY चा. या मिड पॉइंटला नाव देऊयात C. आणि वर्टेक्स Z पासून त्याची जी अपोजिट साइड आहे साइड XY, त्याचा जो मिड पॉइंट आहे C, तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करूयात. ही सेगमेंट म्हणजेच काय झाला, मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. हे पहा, आता हे तीनही मीडियन्स आपले ड्रॉ करून झालेले आहेत. हे तीनही मीडियन्स मी एकदा पेनने पुन्हा ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हे पहा, इथे आपल्याला हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळालेला आहे. हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच काय, तर सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल, हो ना, ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल. आणि सेंट्रॉइडला आपण नेहमी कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतो. मग क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हा राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ केलेला आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलचे सगळे मीडियन्स ड्रॉ करून त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजेच सेंट्रॉइड आहे त्याला लेटर G ने डिनोट केलेले आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.